भोगीच्या दिवशी बनवलेलं आहे खास पारंपरिक भोगीची भाजी, सोबतच मूग डाळीची खिचडी आणि गरमागरम बाजरीची भाकरी आणि तिळाचा लाडू। सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना भोगीच्या खूप शुभेच्छा। भाजी बनवण्यासाठी मी घेतलेले आहेत गाजर, वटाणा, वालाच्या शेंगा, बटाटा, फ्लॉवर, टोमॅटो, वांगी, चिरलेला बारीक कांदा आणि भरपूर सुगंध मसाले, चवीनुसार मीठ, जिंजर गार्लिक पेस्ट, शेंगदाण्याचा कूट। सर्वप्रथम कढईमध्ये तेल गरम करून घेतलं, त्यामध्ये मोहरी, मेथे, जिरे आणि हिंग घातलं। ते छान तडतडलं की त्यामध्ये हळद टाकून जिंजर गार्लिक पेस्ट देखील टाकलेली आहे। कांदा आणि आलं लसूण पेस्ट छान सोनेरी रंग येऊपर्यंत परतून घेतलं। त्यानंतर शिमला मिरची आणि सर्वात आधी वालाच्या शेंगा घातल्या, कारण त्या शिजायला थोडा वेळ घेतात। तेलात मस्त परतल्यामुळे भाजीला खूप छान स्वाद येतो। मग मी टाकलेले आहे मसाले। त्याच्यामध्ये मसाल्यामध्ये लाल मिरची पावडर टाकलेली आहे, थोडीशी कस्तुरी मेथी टाकलेली आहे, गोडा मसाला, गरम मसाला, अशा प्रकारे मसाले घातलेले आहेत। आणि मग उरलेली सगळी भाजी, शेंगदाण्याचा थोडासा कूट देखील टाकलेला आहे, बटाटा, फ्लॉवर आणि वांगी घालून छान झाकून ठेवून मस्त वाफ घेतलेली आहे। मग बाकीचे जे काही व्हेजिटेबल्स आहेत ते देखील टाकलेले आहे। भोगीच्या भाजीमध्ये तीळ आणि शेंगदाण्याला खूप महत्त्व आहे, म्हणून शेवटी तीळ घालून 1 स्पून तूप देखील टाकलेलं आहे, ज्यामुळे भाजीचा सुगंध अजूनच वाढतो। आवश्यकतेनुसार पाणी घालून वरून कोथिंबीर पेरलेली आहे, चवीनुसार मीठ देखील टाकलेलं आहे। भाजी मंद आचेवर शिजायला ठेवलेली आहे। तोपर्यंत मस्तपैकी मी तयार केलेली आहे बाजरीची भाकरी वरून तीळ घालून। भाकरी छान तयार झालेली आहे। प्रियांशीसाठी मी बनवलेला आहे गाजर वटाण्याची भाजी, कारण की तिला मिक्स व्हेजमध्ये काही व्हेजिटेबल्स नाही आवडत, त्यामुळे तिला ही भाजी मी बनवलेली आहे। अशा प्रकारे आपला भोगीचा खास नैवेद्य सुंदरपणे तयार झालेला आहे, पारंपरिक, पौष्टिक आणि खूपच टेस्टी। थँक्यू।